आभाळात मंद प्रकाश, शिवारात पक्ष्यांचं किलबिट आणि डोळ्यात विठोबाच्या भेटीची आस. पंढरपूरच्या दिशेने जायची चाऊल लागतात मनात एकच वेगळी ऊर्जा जागी झाली. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ विठू माऊलीच्या भेटीला बोलवतो. मग प्रवासाला थांबायचं कशाला? रस्त्याने जाताना शेत हिरवेगार दिसत होते. एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावर बैल, तर कुठे मक्काचा उलडा भाजणी चालू होता. प्रवासाचा थकवा या निसर्गाने क्षणात हरपला. गावोगावी दिसणारी वाडी, मंदिर, चहाच्या टपऱ्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पंढरपूरला आम्ही जात होतो. रस्त्यावर पायी जाणारे वारकरी दिसले की मन अधिकच भारावलं जात होतं. डोक्यावर तुळशीचं रोप, खांद्यावर भगवा झेंडा, ओठावर गजर, ज्ञानबा, माऊली, तुकाराम. रस्त्याने पुढे गेल्यावर चंद्रभागा नदीचे पवित्र पाणी डोळ्यासमोर आले. नदीच्या काठावरच्या पवित्र वाळवंटात वारकऱ्याचा जमाव दिसत होता. विठोबाच्या नगरी पोचलो हा आनंद वेगळाच होता. पंढरपूरच्या गावी प्रवेश करताना गावाच्या प्रत्येक वळणावर पंढरीनाथ महाराज की जय असे ऐकू आले. मग वेळ न गमावता आम्ही निघालो विठू माऊली यांच्या मंदिराकडे. शिव कोणत्याही मंदिरापाशी आला तर माझ्या खांद्यावरती बसत होता. पायी चालतच नव्हता. या ठिकाणी जसं जसं आम्ही पुढे जात होतो तशी तशी गर्दी वाढतच जात होती. आता पोचलो होतो आम्ही मंदिरापाशी. मंदिर परिसरात पाऊल ठेवताच वेगळीच ऊर्जा जाणवली. समोर उभं होतं ते पंढरीचं पवित्र रुक्मिणी विठोबाचं यांचं मंदिर. लोकांची गर्दी होती तरीही कोणी ढकलाढकली करत नव्हतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभाव. एवढ्या गर्दीतही एक शांती, एक प्रेम, एक बंध दिसत होते. मंदिरापाशी आलो तर गर्दी खूप होती. आजूबाजूला दुकान, प्रसाद, बरंच काही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत होती. माझ्या पाठीमागे तुम्हाला हे दिसत आहे ना, हे पूर्ण भिंत दगडाची विठू माऊली यांचं मंदिर आहे बरं का. याच ठिकाणी पांडुरंग विठू माऊली आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात. समोरची जी बिल्डिंग दिसत आहे ना, तर त्या बिल्डिंग मध्ये आपल्याला माऊलींच्या दर्शनासाठी बारीसाठी ही बिल्डिंग आहे. आषाढी एकादशीला आपल्याला दर्शन होईल याची गॅरंटी कमी असते. पण आम्ही आता आलोय म्हणून या ठिकाणी गर्दी आहे पण कमी आहे. अश्विनी शिव हे पुढे पुढे चालत होते आणि मी मागे. आणि समोरच तुम्हाला हे मंदिर दिसत आहे ना, हे शिरोमणी संत नामदेव महाराज समाधी मंदिर आहे बरं का. चला म्हटलं आता पटापट विठू माऊली यांचे दर्शन करून घेऊया. आणि निघालो आम्ही सर्वजण एका मागे एक. खूप दिवसापासून पंढरपूरला यायची इच्छा आज पूर्ण झाली होती. विठू माऊलीची आजपर्यंत टीव्ही मध्येच बघत होतो, मोबाईल मध्येच बघत होतो, पण आज अक्षरशः पंढरपूर मध्ये आलो. अश्विनी, मी आणि शिव पहिली बार पंढरपूर मध्ये आलो. शालिकानी ते पण पहिली बार आले होते. पण गणेश आणि भरत हे आधीच येऊन गेलेले होते. पण रागेत उभा राहून जेव्हा जेव्हा पुढे सरकलो तेव्हा मनात एकाच विचार येत होता, विठ्ठला आता भेट होणार तुझी. खालून वर, वरून खाली अशा भारी मधल्या पायऱ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होत्या. दुसऱ्या ठिकाणी अश्विनी, मी आणि शिवने सेल्फी काढून घेतली. मंदिरात मोबाईलला नो एंट्री नसल्यामुळे मी भरतच्या खिशामध्ये मोबाईलचा कॅमेरा चालू करून दिला. मग बघा अश्विनी आणि मी, आम्ही सर्वजण माऊलींच्या मंदिरा या ठिकाणी आलो तर मन भरवून गेलं होतं. जिकडे तिकडे गर्दी दिसत होती आणि मंदिराच्या मधोमध म्हणजे माऊलींच्या समोर कीर्तन चालू होते. आणि शेवटी तो क्षण आला. समोर तुम्हाला दिसतंय ना की माऊलींचा गाभारा. उंच खांद्यावर हात ठेवून उभा असलेला विठोबा माझ्या समोर होता. क्षणभर जग थांबल्यासारखं वाटलं. डोळ्यात पाणी आलं. मनातलं सारं दुःख चित्तात रस्त झालं. सगळं त्या विठोबाच्या पायाशी विसरलो. माऊली, तुझ्या नामस्मरणाशिवाय आयुष्य व्यर्थ आहे असं अंतर्मरणाने सांगितलं. दर्शन घेऊन बाहेर आलो तेव्हा मंदिराच्या प्रांगणात हा फक्त प्रवास नव्हता, ही होती आत्माची शुद्धी. भरत, शालिक, मी आणि गणेश 5-50 फोटो काढून घेतले. आणि चला म्हटलं आता आपल्याला चंद्रभागा माता यांचं दर्शन घ्यायचंय. जाताना विठू माऊली या पंढरपूरची आठवण माझ्या स्मरणात राहील. आता दुकान दिसले म्हटल्यावर लेडीजचं झालं ना, मग चालू. बांगड्या, हार, मुलांची खेळणी, खूप काही. पण भरत भाऊची जोडी काहीच घेत नव्हती. कसं आहे, आपण बाहेर आलो एन्जॉय करण्यासाठी, मग आपल्या सोबतच्या अर्धांगीची हौस आपण पूर्ण करणार नाही तर मग कोण करेल. म्हणून म्हटलं जे घ्यायचंय ते घे. तर असं आहे बरं का पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी यांची. आमचं दर्शन पण खूप छान झालं होतं आणि त्याच्यानंतर खूप गर्दी वाढली होती. पटापट शिवला एक खेळणं घेऊन दिलं आणि निघालो चंद्रभागेच्या तीरी. चंद्रभागेच्या तीरावर जवळ आलो, डोळ्यात पाणी आलं. खरंच तो क्षण अवर्णनीय होता. नदी जणू गंगेपेक्षाही पवित्र वाटत होती. तिचं पाणी चमकत होतं. जणू भक्तांच्या आसरून ती शुद्ध झाली आहे. हृदयात नवी शक्ती निर्माण करत होती. दूरवरून दिसणारे मंदिराचे शिखर जवळ आलो तेव्हा असं वाटलं की एक क्षण केवळ माझ्यासाठीच नाही तर प्रत्येक भक्तासाठी विठ्ठलाने विणून ठेवलंय. जगाच्या गोंधळात, संसाराच्या धावपळीत जे मन थकून जातं ते मन इथे येऊन शांत होतं. चंद्रभागेच्या लाटामध्ये एक वेगळीच जादू आहे. त्या लाटांना स्पर्श केला की जणू पाप धुवून निघाली आणि मन पूर्ण पवित्र झालं असं जाणवतं. मी नदीच्या काठावर बसलो. पाहिलं तर तिथे हजारो भाविक स्नान करत होते. कोणी शंख वाजवत होतं तर कोणी ज्ञानबा तुकाराम म्हणत होतं. तर लहान मुलं पाण्यात खेळत होती. वृद्ध भक्त मात्र डोळे मिटून ध्यानात मग्न झाले होते. चंद्रभागेच्या त्या तीरावर उभं राहून माझ्या डोळ्यासमोर संतांचा इतिहास आठवू लागला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव, एकनाथ, जनाबाई कित्येकांनी इथे स्नान करून विठोबाला अभंग अर्पण केले. त्यांच्या तो आवाज अजूनही वातावरणात घुमतो आहे असं वाटतं. चंद्रभागेच्या पाण्यात पाय टाकले. मनातलं भार हलका झाला. मी हात जोडले आणि डोळे मिटून प्रार्थना केली. माऊली, मला तुझ्या भक्तीत राहू दे. माझ्या मनातील वाईट विचार दूर कर.
नंतर माझ्या जीवनात शांतता. त्या क्षणी असं वाटलं की नदीत प्रत्येक थेंब माझ्या प्रार्थनेला उत्तर देतोय. वाऱ्याचा झुळकानी गणू विठोबाने माझ्या पाठीवर हात ठेवला आहे. चला म्हटलं आता जहाजाचा आनंद घेऊया. पाण्यावर तरंगत जहाज. असं वाटलं की आम्ही एखाद्या वेगळ्याच जगात आलो आहोत. सगळं थकवा, संसाराची चिंता काहीच जाणवत नव्हतं. केवळ अशा गाणी जय जयकारात जहाजाचा आनंद घेत होतो. लहान मुले हसून पाण्यात उड्या मारण्याचा प्रयत्न करत होते. जहाजीमध्ये बसून सारे एकाच भावनेने जोडले गेले होते. भक्ती, आपुलकी आणि आनंद. त्या क्षणी असं वाटलं की चंद्रभागेचं पाणी हे फक्त पाणी नाही तर विठोबाच्या कृपेने थंडगार आशीर्वाद आहे. जहाजीचा प्रत्येक फेरा म्हणजे भक्तीचा एक अध्याय आहे. पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन आणि चंद्रभागेचा पाण्याचा स्पर्श हा अनुभव म्हणजे आयुष्यभरासाठी जपून ठेवावा असा ठेवा आहे. तिथं गेले की प्रत्येक भक्ताच्या मनाला एकच भाव येतो. विठ्ठलाचं नाव घ्यायचं, चंद्रभागेचं पाणी प्यायचं आणि या जीवनाला खरं समाधान मिळवायचं. चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, फॉलो करून घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही बघणार आहोत. चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. राम कृष्ण हरी.